शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बोंधू खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना एसआयटी कडून समन्स. शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार. सूत्रांची माहिती. तर ट्रस्टचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर. बोंधू अशोक खरातच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा वाढ. तर विशेष न्यायालयाकडून खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी. 1 एप्रिलपर्यंत बोंधू खरातचा कोठडीत मुक्काम. एकनाथ शिंदेंना खरातकडे घेऊन जाणारे केसरकर होते. शिंदेंसह खरातला भेटणाऱ्या मंत्री नेत्यांची चौकशी करा, राऊतांची मागणी. तर उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांना सुद्धा आरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल. बोंधू अशोक खरातला भेटलेल्या 39 आमदारांची नावं जाहीर करा. दीपक केसरकरांच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवार आक्रमक. खरातला 39 आमदार भेटले, पण माझंच नाव का, केसरकरांनी केलं होतं वक्तव्य. एप्स्टीनला मारलं तसं खरात सोबत सुद्धा होऊ शकतं. पुरावे नष्ट करण्यासाठी असं केलं जाऊ शकतं. काँग्रेस नेते वडेट्टीवारांकडून संशय उपस्थित. महिलांना बोलवण्यासाठी खरातची विचित्र मोडस ऑपरेंडी समोर. तू सुंदर आहेस, नवऱ्याला तुझी कॅपॅबिलिटी ओळखता येत नाही असं म्हणत भुलवायचा. चौकशीत धक्कादायक माहिती उघड. नाशिकमधील ओकस प्रॉपर्टी कार्यालयातील खरातचे अश्लील कारनामे समोर. दरम्यान केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलिसही थक्क. बाहेरून काही दिसू नये म्हणून बसवल्या अति गडद काळ्या काचा. अकोल्यामध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे शंकरराव शिरसाट यांचा बळी. प्रकाश आंबेडकरांची सरकारवर टीका. छत्रपती संभाजीनगरातील रिक्षा चालकांकडून पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट. तर साहेब मी पेशंट आहे, खायलाही पैसे नाहीयेत. व्यथा मांडताना रिक्षा चालकाला अश्रू अनावर. मनमानी करणाऱ्या एलपीजी चालकांचा परवाना रद्द करण्याच्या शिरसाटांच्या सूचना. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं गॅस तुटवड्यासंदर्भात छगन भुजबळांना पत्र. आंबील सणासाठी आता जैन मंदिरामध्ये गॅस उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र. 16 जैन मंदिरांमध्ये प्रत्येकी 5 सिलेंडर देण्याचीही मागणी. मराठी माणसांना सिलेंडर नाही, मात्र जैन मंदिरांना सिलेंडर. लोढांविरोधात आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक. तर रामनवमी भंडाऱ्यासाठी सुद्धा गॅसची मदत. काही लोक केवळ या स्थितीमध्ये राजकारण करू पाहतायत. लोढांचं यावर प्रत्युत्तर. सुनेत्रा पवारांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आनंदच. विलिनीकरणाच्या चर्चांवर आमदार सुनील शेळकेंची ही प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात सध्या कुठेच चर्चा नाही. सुनेत्रा पवार पक्षाच्या अध्यक्षा, ते अंतिम निर्णय घेतील. सुनील तटकरेंची भूमिका. युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट या आव्हानावर एकजुटीनं मात करू. संकटात राजकारण करणारे देशाचं नुकसान करतायत. अफवांवर विश्वास ठेवू नका. पंतप्रधान मोदींचा राज्यात उद्यापासून मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता. कोकण आणि गोव्यामध्ये सुद्धा पावसाच्या सरी कोसळणार. देशात 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार. नव्या कायद्यानुसार आता क्रेडिट कार्डनं सुद्धा इन्कम टॅक्स भरण्याची सुविधा मिळणार. नोकरदारांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा फॉर्म 16 ऐवजी आता फॉर्म 130 असणार. अमरावतीमधील भानखेडा शिवारात 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार. पीडित तरुणी मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना टोळक्यांकडून मारहाण करत तरुणीवर अत्याचार. 5 जणांना ताब्यात घेतलं. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.